लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या पुढेही राबवणार असं म्हटलंय मंत्री आदित्य तटकरे। केवायसीची मुदत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असं त्यांनी म्हटलं। मी लाडक्या बहिणींसंदर्भातली केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत। काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळतात। अर्ज बाद झालेले नाहीयेत। खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। याची केवायसी ची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता। मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा केवायसी साठी दिला होता। आणि ही केवायसी प्रक्रिया ही फक्त या लाडकी बहीण योजनेमध्ये नाहीये, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे डीबीटीच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये केवायसी प्रक्रिया केली जात असते। आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त केवायसीचा नाही, त्यात केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत। काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता। त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास एक 11, 11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे। याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचा निकष आहे तर त्यामध्ये असतील। त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील। त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत। तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे। याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे। आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये। त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, यांच्या याच्याने आपण ती ज्यांनी केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय। काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्ही मधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत, पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत। त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्ये तरी 100% त्याचा शासकीय या योजनांचा लाभ हा मिळणार आहे। काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत, यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते। हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सोलिडेट करून आहे। पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदन आलेली आहे की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाहीये, तर त्याची फेर तपासणी होईल। तर त्या पद्धतीनं आहे। आणि साधारणपणे ज्यांनी केवायसी चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिल पर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची, त्यामुळे असं आहे। आणि अजून सुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात येईल। नाही, खरं तर भास्करराव जाधव साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काही वक्तव्य करण्याचा एक कार्यकर्ता म्हणून, एक छोटी कार्यकर्ता म्हणून मी त्याच्यामध्ये म्हणजे फारसं काही स्वारस्य करणार नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। ज्या बहिणींची केवायसी बाकी राहिलेली आहे, ज्या बहिणी आपली केवायसी करूच शकल्या नाहीत किंवा मग ज्या बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत, केवायसी करूनही त्यांना हप्ते आलेले नाही आहेत, थांबलेले आहेत डिसेंबरपासून ऑगस्टपासून ज्या बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत
त्या सर्व बहिणींसाठी ही खूप मोठी खुशखबर राहणार आहे. कारण की आता सरकार नवीन विंडो ओपन करण्याच्या तयारीत आहे. या अगोदरसुद्धा देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की ज्या बहिणींची KYC बाकी राहिलेली आहे, ज्यांना असं वाटत आहे की आपण पात्र आहोत तरीही आपल्याला अपात्र करण्यात आलेलं आहेत, अशा सर्व बहिणींसाठी आम्ही नवीन विंडो ओपन करण्यास तयार आहोत आणि त्यांची KYC करण्यास तयार आहोत. परंतु यासाठी खूप उशीर झालेला होता. जवळपास 2 ते 3 महिन्याचा कालावधी झालेला आहे, तरीही त्यांना विंडो ओपन करून दिलेली नव्हती. परंतु आता मात्र ही नवीन विंडो लवकरच ओपन होणार असण्याचे संकेत सरकारनं दिलेले आहेत. आदित्य तटकरे यांनी सुद्धा या अगोदर सांगितलेलं होतं की आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींना वंचित ठेवणार नाही आहे. त्यांचा लाभ त्यांना आम्ही प्रत्येक वेळी देत राहणार आहोत आणि ही योजना ही अशीच सफलतापूर्वक सुरूच राहणार असं देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितले आहे. एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि 2100 रुपये हप्तासुद्धा करणार आहोत हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच की लाडकी बहीण योजना जी काय आहे ही यशस्वीरित्या आम्ही चालवणार आहोत, अशीच चालवत राहणार, पुढेही अशीच चालत राहणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु जे अपात्र झालेल्या बहिणी आहेत आणि त्यामध्ये ज्या पात्र आहेत तरीही अपात्र झालेल्या आहेत किंवा मग ज्यांची KYCच बाकी राहिलेली आहे, अशा बहिणींसाठी सुद्धा नवीन विंडो ओपन करण्यासाठी आम्ही तयार आहोत असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. आणि आता असे संकेत दिलेले आहेत सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार KYCसाठीचं नवीन पोर्टल जे काही आहे ते रक्षाबंधन अगोदरच उघडण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आता बघा, मी अगोदरसुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की रक्षाबंधनला हे पोर्टल उघडण्यात येणार आहे आणि असं वाटत आहे की आता सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार वरून जी माहिती येत आहे त्यानुसार रक्षाबंधन अगोदरच हे पोर्टल सुरू करण्याची सरकारची तयारी आहे आणि लवकरात लवकर हे पोर्टल सुरू होणार आहे असं वाटत आहे. आता बघा, जे काही माहितीवरून मिळत असते त्यानुसारच आपल्याला व्हिडिओज बनवावे लागतात. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की हे काही नवीन पोर्टल आहे याला आधीच खूप उशीर झालेला आहे. 2 ते 3 महिन्याचा कालावधी झालेला आहे. लाडक्या बहिणींनी त्रासलेले आहेत, चिंतेत आहेत, घाबरत आहेत की आता आम्हाला या योजनेमधून एकदम कायमचं बादच केलेलं आहे की काय. आणि अशाचमुळे जळगाव जिल्ह्यातील सुमारे 18 ते 20 हजार बहिणींनी या योजनेचा लाभ घेण्यास बंद केलेला आहे. लाडकी बहीण योजनेमधून आमचे नाव बाद करा, कट करा असं त्यांनी अर्ज दिलेले आहेत. आणि हे अर्ज त्यांनी यासाठी दिले आहे की त्यांनी या KYCच्या प्रकाराला कंटाळून आणि जे काही त्यामध्ये किचकट अशा प्रक्रिया आहेत याला कंटाळून त्यांनी हे अर्ज दिलेले आहेत. आणि आमचं नाव लाडकी बहीण योजनेमधून कट करा, आणि कारण आम्हाला दुसऱ्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. या योजनेचा लाभ तर आम्हाला मिळतच नाही आहे. उलट याची प्रक्रिया एवढी किचकट झालेली आहे, KYC प्रक्रिया होत नाही आहे, KYC बंद आहे. तर मग आता काय करायचं, तर या योजनेतून नाव कट करून आम्हाला आता संजय गांधी निराधार योजना असो किंवा दुसरी कुठली योजना असो याचा लाभ घ्यायचा आहे. आणि म्हणून त्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. आणि या सुमारे 18 ते 20 हजार बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद व्हावा अशा प्रकारचे अर्ज दाखल केलेले आहेत. परंतु आता चिंता करण्याची गरज नाही आहे. तुमच्यासाठीचं जे काही पोर्टल आहे ते लवकरच आता ओपन होणार आहे. रक्षाबंधनच्या अगोदर हे नवीन पोर्टल ओपन करण्यात येईल असं सूत्रांकडून समजलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायचं गरज नाही आहे. त्यांचं जे काही पोर्टल आहे नवीन KYCसाठीचं हे पुन्हा ओपन होणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी देवानंद गव्हांदे. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.